नांदेड़ जिले के 16 पंचायत समितियों के चेयरमैन व नायब चेयरमैन के इंतखाबात मुनक्किद हुए, जिसमें कांग्रेस पार्टी ने बाजी मारते हुए 8 पंचायत समिति के चेयरमैन के ओहदे हासिल किए। वहीं बीजेपी 6 और एक जगह पर शिवसेना पार्टी ने चेयरमैन के ओहदे पर जीत दर्ज करने में कामयाबी हासिल की। नांदेड़ पंचायत समिति के चेयरमैन का ओहदा कांग्रेस पार्टी के खातून उम्मीदवार कावेरी वाघमारे और डिप्टी चेयरमैन एडवोकेट राजूरकर के नाम का बिला मुकाबला इंतखाब अमल में आया। वाज़े हो कि नांदेड़ पंचायत समिति के चेयरमैन ओहदे के लिए खुले जुमरे के लिए मुख्तस किया गया था, जिसमें ओपन जुमरे से मुंतखब होकर आई खातून शोभा लक्ष्मी सूर्यवंशी का इंतखाब किया जाना तय था, लेकिन ऐन इंतखाबात से कबल ही ओबीसी जुमरे से मुंतखब होकर आई खातून उम्मीदवार कावेरी बालाजी वाघमारे के नाम का इंतखाब चेयरमैन और डिप्टी चेयरमैन के लिए एडवोकेट राजू हटकर के नामों का इंतखाब अमल में आया। इस मौके पर अहम ओहदेदार खुले जुमरे की खातून शोभा लक्ष्मी सूर्यवंशी को नजरअंदाज किए जाने पर उनके शौहर बालाजी सूर्यवंशी कर गमगीन होकर रोते हुए नजर आए। इस मौके पर साबिक एमएलए डीपी सावंत ने अपने ख्यालात का इजहार करते हुए कहा कि कांग्रेस पार्टी के आला कायदीन राय दहिंदगान की पसंद उम्मीदवार को ही चेयरमैन के लिए मुंतखब करते हैं। इस मौके पर नांदेड़ पंचायत समिति के चेयरमैन ओहदे के लिए कावेरी वाघमारे, डिप्टी चेयरमैन के लिए एडवोकेट राजू हटकर, नए चेयरमैन और डिप्टी चेयरमैन ओहदेदारों को साबिका एमएलए डीपी सावंत, मनोहर पाटिल शिंदे, शेख हसीना बेगम, शेख अब्दुल फहीम, गंगा प्रसाद काकड़े, डॉक्टर विनेश निखाते और दीगर पंचायत अफराद ने मुबारकबाद पेश की। दोनों का बिला मुकाबला इंतखाब होने पर उन्होंने कांग्रेस पार्टी के आला कायदीन का शुक्रिया अदा किया और कहा कि हुकूमत की मुतादिद स्कीमों के तहत नांदेड़ पंचायत समिति के गाँव में तरक्याती कामों को अंजाम देंगे। काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षश्रेष्ठी यांनी जे माझ्यावर विश्वास टाकून नांदेड पंचायत समिती सभापतीपदी कावेरी वाघमारे यांना सभापतीपदी विराजमान केल्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। कारण काँग्रेस पक्षश्रेष्ठीने आज नांदेड पंचायत समिती सभापतीपद हे खुल्या प्रवर्ग महिलेसाठी सुटलेलं असून सुद्धा ओबीसी महिलेला या ठिकाणी विराजमान केलेलं आहे, सभापतीपद दिलेलं आहे। कारण माझ्या कार्याची पावती आहे। काँग्रेस पक्षामध्ये कधीही जातीय राजकारण झालेलं नाही, सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे। काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण कधीही नाही। आज खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम काँग्रेस सृष्टीने केलेलं आहे। आज काँग्रेस पक्षामध्ये मी नाही, माझ्या वडिलांपासून एक निष्ठपणाने काम करतो, त्याची पावती आज मिळाली आहे। पक्षाने सृष्टीने माझ्यावर जे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही। आणि नांदेड पंचायत समिती मार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या प्रत्येक घरकुल योजना असेल, विशेष घटक असेल, अपंगाच्या असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, ज्या योजना असतील त्या योजना पूर्णपणे तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचण्याचे काम इमानतबारे करेन। पक्षासोबत किंवा या राजकारणात बसल्यानंतर कधी माझ्या कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारचा दाग लागू देणार नाही। पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला ते विश्वास कधी तडा जाऊ देणार नाही। माझं राजकारणामधला हा सहवास पूर्णपणे समाजकारणासाठी वापरला जाईल, या प्रसंगी एवढे म्हणतो। आणि माझ्या सर्व सहकार्याने माझ्यासोबत जे मला इथपर्यंत पोहोचण्यास काम केले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी प्रयत्न केले त्यांना मनापासून आभार मानतो। नांदेड़ पंचायत समिति की यहाँ पे आज जो सभापति की निवड थी, महिला ओपन का जो आरक्षण था यहाँ पे, तो उस सभापति पद पे ओबीसी महिला यहाँ पे पक्ष ने दी है। तो यहाँ पे मेरे पति ने जो विधानसभा को टिकट की मांगनी की थी, इसीलिए वो कोई पक्ष नाराज है हम पे, इसीलिए उन्होंने हमारे साथ वो सभापति पद को फटका बस। हाँ, रिजर्वेशन ओपन को था, फिर भी ओबीसी को दे दिया यहाँ पे सभापति पद। आगे की भूमिका कुछ भी नहीं, हम चौहान साहब के समर्थक है और आजन्म उन्हीं के समर्थक रहेंगे। नहीं, आज नांदेड पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक होती। काँग्रेस पक्षातर्फे कावेरीताई वाघमारे यांना सभापती पदाची उमेदवारी आम्ही दिली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या। तसेच उपसभापतीपदी ॲडव्होकेट राजू हटकर यांना आम्ही तिकीट दिली होती, उमेदवारी दिली होती आणि तेही बिनविरोध निवडून आलेले आहेत। नांदेड पंचायत समितीमध्ये काँग्रेसची स्पष्ट बहुमत आहे। जवळजवळ 8 पैकी 6 काँग्रेसचे निवडून आले होते, 1 वॅकंट आहे। त्यामुळे आता 7 पैकी 6 काँग्रेसचे आहेत आणि 1 भाजपचा आहे। त्यामुळे निर्विवाद आमच्याकडे बहुमत असल्यामुळे हे बिनविरोध होणारच होतं आणि त्या पद्धतीने आज ते झालेलं आहे, मला आनंद आहे।